निलंगा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाज टाकून शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणास सुरुवात। जाजनूर लांबोटा शिवरस्ता करताना पाण्याची मोरी चुकीच्या ठिकाणी टाकल्याने शेतीचे नुकसान होत असल्याचा आरोप। निलंगा तालुक्यातील जाजनूर लांबोटा शिवरस्त्याच्या कामामध्ये पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाच्या ठिकाणी मोरी न टाकता ती दुसऱ्या ठिकाणी टाकण्यात आल्यामुळे आपल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप करत जाजनूर येथील शेतकरी सागर रामराव गोमसाळे यांनी मंगळवार दिनांक 7 जुलै 2026 पासून निलंगा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाज टाकून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। या आंदोलनामुळे परिसरात लक्ष वेधलं गेलं असून प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात येत आहे। सागर गोमसाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जाजनूर येथील पाझर तलावालगत असलेली त्यांची वडिलोपार्जित शेती सन 1978 मध्ये तलाव प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती। मात्र त्यानंतरही संबंधित जमीन सन 2024 पर्यंत त्यांच्या नावावर 7/12 उतार्यावर कायम होती। नंतर ती 7/12 उतार्यावरून कमी करण्यात आली। या जमिनीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अनेक वर्षापासून सुरू असल्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्या म्हणण्यानुसार जाजनूर लांबोटा शिवरस्त्याचे काम सुरू असताना पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाचा विचार न करता मोरी दुसऱ्याच ठिकाणी टाकण्यात आली। त्यामुळे पावसाचे पाणी थेट त्यांच्या शेतात साचत असून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। याशिवाय शेतामध्ये मशागतीची कामे करणे, शेतीमालाची वाहतूक करणे तसेच इतर कृषी कामे करणेही कठीण झालं आहे। भविष्यातही हीच परिस्थिती कायम राहिल्यास शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली। या संदर्भात संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप गोमसाळे यांनी केला। प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले। उपोषणकर्ते सागर गोमसाळे यांची प्रमुख मागणी म्हणजे जाजनूर लांबोटा शिवरस्त्यावर टाकण्यात आलेली पाण्याची मोरी पूर्वीच्या नैसर्गिक प्रवाहाच्या मूळ ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी, जेणेकरून पावसाचे पाणी पूर्ववत वाहू शकेल आणि शेतीचे नुकसान थांबेल। तसेच या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांची मागणी आहे। दरम्यान उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेल्या या आमरण उपोषणामुळे प्रशासनाची भूमिका काय राहणार, तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कितपत सकारात्मक निर्णय घेतला जाणार याकडे तालुक्यातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागलं आहे। प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे।